आजचा थरार रंगलेला आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आणखीन एक दर्जेदार मॅच तुमच्या समोर. एका बाजूला रायझिंग स्टार त्यांच्या विरुद्ध मराठा 11 अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. पहिलाच बॉल याला समोरच्या दिशेने या बॉलला उडवलाय. अगदी बॉल निघून चाललाय. पहिल्याच बॉलवरती मनोज कदम परळी यांच्या नावाचं वादळ घोंगवलेलं आहे. पहिल्याच बॉलवरती हल्लाबोल चढवायला सुरुवात केलेली आहे. तंत्राचा आणि मंत्राचा वापर करत असताना पहिल्याच बॉलवरती त्यांनी ठोकलाय दर्जेदार षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज. आणखीन एक तडाखा, लागोपाठचा दुसरा ब्लास्ट, मनोज कदम यांचा धमाका. अप्रतिम. पाहायला मिळत आहेत. अगदी बॉडी लँग्वेज जर पाहिली ना तर सड पातळ आहे, परंतु फटके दमदार आहेत. लागोपाठचा तिसरा येणार का? फटका फसलाय की काय पाहणं गरजेचं आहे. उंची कमी, लांबी देखील कमी होती, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरा करू शकले नाहीत. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तदनंतर मात्र मिळाल्या 2 धावा. फटक्या पाठीमागे ताकद चांगली होती, नजाकत चांगली होती, परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी पाहायला मिळालं. त्यानंतर 2 धावा धावफलकावरती जोडूया. अगदी 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 14 धावा. मराठा 11 या टीमची सुरुवात मात्र बॉलर आपल्याच फालुत्रोमध्ये सूरजने मात्र चांगल्या प्रकारे बॉलला अडवलेला आहे. येतोय तो डॉट बॉल. उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 पहिला दिवस. याला हलक्यात आणि या बॉलला ग्लान्स केलाय क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी अगदी पोहोचतील. सिंगल धावफलकावरती जोडूया. 18 धावा धावफलकावरती आहेत. मराठा 11 संघ म्हटलं की कल्पेश सकपाळ, श्री गणेशा पतसंस्था आणि त्यांच्या जोडीला श्री सचिन शिंगरे विघ्नहर्ता एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा या 2 संघ मालकांचा संघ अर्थातच मराठा 11. त्यांच्या जोडीला जर आपण पाहिलं ना तर अक्षरशः रायझिंग स्टार आहे. आणि रायझिंग स्टार संघ म्हटलं ना की किरण पोपळकर उद्योजक, अशोक पोपळकर उद्योजक आणि योगेश देवरे उद्योजक यांच्या संघ मालकीचा हा संघ आहे. आणि या 2 संघांच्या दरम्यान रंगलेली आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये एक मोठी मॅच. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ झालेलं आहे आणि या षटकामध्ये अक्षरशः धावा आल्या तब्बल 18 धावा आलेल्या आहेत. ओव्हर क्रमांक 2 ला सुरुवात झालेली आहे आणि या बॉलला पाठवलाय अगदी थर्डमॅन रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहेत तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती जोडूया. खरं तर या मैदानाची एक वेगळीच मजा आहे. दोन्ही एंडकडून खेळाडूंना खेळण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. जर तुम्ही पहिलं षटक लुमनेखोल एंडकडून टाकलं असेल तर दुसरं षटक तुम्हाला वडगाव एंडकडून टाकावं लागतंय. एक चांगली स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आलेली आहे. खरं तर मनोज कदम हे या मॅचमध्ये बरसलेले आहेत. आत्तापर्यंत 7 बॉल त्यांनी खेळलेले आहेत आणि 7 बॉलच्या पाठीमागे 19 धावांची एक चांगली ताबडतोब खेळी साकारलेली आहेत. परंतु अजूनपर्यंत मयूर पवार यांना स्ट्राईक मिळालेली नाही आहे. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ आहे.
बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील देखील केली जाते. पहा अगदी पंचांकडे नजरा वळवलेल्या आहेत, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी पाहायला मिळालेला आहे. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज रुपेश सकपाळ हे गोलंदाजीच्या रणमेवरती आहेत. उंची कमी आहे तरी देखील तिखट मारा त्यांचा वारंवार पाहायला मिळतोय. मनोज कदम सारख्या खेळाडूला मात्र थांबवण्याचं काम त्यांनी सातत्यपूर्वक केलेलं आहे. यावेळेला पहा क्रिकेटमधील मादक सौंदर्य, डोळ्याची पारणं फिरणारा फटका. आउटफील्ड जर फास्ट असते ना तर हा बॉल सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळाला असता, परंतु तिथे आउटफील्ड थोडीशी खराब होती. त्यानंतर 2 धावा धावपलकावरती घेतल्या गेलेल्या आहेत. 22 धावा धावपलकावरती ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 18 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आत्तापर्यंत धावा आलेल्या आहेत अवघ्या 4 धावा 4 बॉलच्या पाठीमागे. अजूनपर्यंत मयूर पवार यांना स्ट्राईक मिळालेली नाहीये. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला फटका दमदार आहे. डोळ्याची पारणं फेडणारा फटका. बॉल निघून चाललाय 4 धावांसाठी. इज्जत और तारीफ मांगी नहीं जाती, अपनी मेहनत से कमाई जाती है. मैदानाच्या आतमध्ये मनोज कदम या नावाचं वादळ घोंगावले. अक्षरशः क्रिकेटमधील वारंवार ते मादक सौंदर्य दाखवतात, डोळ्याची पारणं फेटणारे खेळतात आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. प्रेक्षकांना काय हवं असतं तर अगदी हाय व्होल्टेज ड्रामा, आणि जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ना त्यांच्याकडून क्रिकेटमधील मादक सौंदर्य हे हवं असतं आणि ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मनोज कदम यांनी केलेला आहे. 28 धावा धावपलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 14.00 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये कोणाला बोलावलं जाईल, टीम मीटिंग बोलवलेली आहे. रायझिंग स्टार या टीमने विश्वास दाखवलेला आहे सतीश पोपळकर या खेळाडूवरती. खरं तर सतीश पोपळकर या नावाची आपण चर्चा केली ना तर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील खेळलेले आहेत या खेळाडूने, आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये एक चांगला खेळ त्यांनी दाखवलेला आहे. बॅटिंग असू द्या किंवा बॉलिंग असू द्या किंवा फिल्डिंग असू द्या, या तिन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय खेळ त्यांनी साकारलेला आहे. आणि आज पुन्हा रायझिंग स्टार या टीमचे ते आयकॉन खेळाडू आहेत. खरं तर आयकॉन खेळाडू म्हणून त्यांच्यावरती रायझिंग स्टार या टीमची मात्र जबाबदारी आहे, आणि आज मात्र ओव्हर क्रमांक 3 मध्ये ते आलेले आहेत. धावांचा सपाटा लागलेला आहे, धावा ओसांडून आलेल्या आहेत, परंतु धावांवरती रोख कोणता खेळाडू लावणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. ओव्हर क्रमांक 3 सतीश पोपळकर परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ओळखले जातात. लेफ्ट आर्म विकेटचा ते मारा करतील. समोरच्या बाजूने अगदी 2 षटकानंतर मयूर पवार यांना स्ट्राईक मिळालेली आहे. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, क्षेत्ररक्षक आहेत बॅकअपला. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार. अवघी सिंगल धाव घेतलेली आहे. मयूर पवारने सेन्सिबल क्रिकेट दाखवलेलं आहे. मनोज कदमची बॅट तळपलेली आहे तर त्याला स्ट्राईकवरती आणणं खूप गरजेचं आहे. मनोज कदम जितकी स्ट्राईक घेतील तितकी मात्र धावा ओसांडून येतील. ही एक चांगली रणनीती मनोज कदम आणि मयूर पवारने मात्र साकारलेली आहे. परंतु सतीश पोपळकर या खेळाडूला मात्र विकेटच्या शोधासाठी जावं लागेल. विकेट मिळते, कमबॅक होण्याची शक्यता आहे. विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. यावेळेला पहा रायझिंग डिलिव्हरी, अगदी ऑफ स्टंपवरती हा बॉल ठेवला होता. पिचिंग चांगली झाली, उसळी चांगली दिली. जहाँ प्रयत्नों की ऊंचाई अधिक होते वहाँ नसीब को भी झुकना पड़ता है मेरे दोस्तों. प्रयत्न करत राहा, विजय तुमचा असेल. आज या मॅचमध्ये देखील अक्षरशः मनोज कदमला थांबवण्याचं काम सतीश पोपळकर करतायत.
आणखीन एक चांगला बॉल आहे, कट करण्याचा प्रयत्न, हा ना करत मात्र अक्षरशः मोह आवरला नाही धाव घेण्याचा. मनोज कदम यांना बॅकअपला अगदी फर्स्ट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते, त्यांनी फेकी अचूक केली आणि अचूक फेकीने घात केला. मनोज कदम परळी यांचा फलंदाज बॅक टू द डकआउट, विकेटचं पतन. काही संकटात नाही आणि इथे मात्र मनोज कदमला माघारी परतावं लागलेलं आहे. परंतु ज्या कामासाठी मनोज कदम यांना पाठवलं होतं ते काम त्यांनी चोखपणे बजावलेलं आहे. मनोज कदम यांची जर बॅटिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अक्षरशः त्यांनी 13 बॉलच्या पाठीमागे 27 धावांची खेळी त्यांनी साकारलेली आहे. पाठीमागच्या मॅचमध्ये देखील त्यांनी अशाच प्रकारची खेळी साकारली होती. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्यांना आपण दिला होता. याही मॅचमध्ये अगदी ताबडतोब फटकेबाजी त्यांनी केलेली आहे. ते धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी परतलेले आहेत. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अचूक फेकीने गडी बाद करणारा कोणता खेळाडू असेल ना तर मॅन फ्रॉम ऑस्ट्रेलिया रिकी पॉन्टिंग पंटर या नावाने ओळखले जातात. 80 खेळाडूंना त्यांनी तंबूच्या आश्रयाला पाठवलेले आहे अचूक फेकीने. त्याच्या खालोखाल जर आपण पाहिलं तर युवराज सिंग आहे भारताचा. म्हणजे तुमची फेकी अचूक आहे, तुमचा थ्रो अचूक आहे तर तुम्ही देखील क्षेत्ररक्षणामध्ये देखील दर्जा दाखवू शकता. सतीश पोपळकर डावखुरे हाताचे गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेला देखील बॉल खूप चांगला आहे, खोलवट टप्प्याचा बॉल, वाईडिश यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न. फलंदाजांना थांबवण्याचं तंत्र ते अक्षरशः वापरतायत. तंत्रशुद्ध गोलंदाजी इथे मात्र केली जाते. उम्मीदों से बंदा एक जिद्दी परिंदा है, इंसान जो घायल भी है उम्मीदों से है और जिंदा भी उम्मीदों पर है. मैदानाच्या आतमध्ये तुमच्यावरती विश्वास असेल ना तर तुम्ही जिंकू शकता. स्लोवर डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन करणारा हा बॉल, चेंज ऑफ पेस, पंचांचा सिग्नल, वाईड सिग्नल. धावपलकावरती धाव जोडूया. खरं तर काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न सतीश पोपळकर यांचा सातत्यपूर्वक पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन करणारा हा बॉल, बोटांची जादू सातत्यपूर्वक राहिली. रोल फिंगर त्यांनी केले आणि अगदी स्लोअर पद्धतीचा बॉल त्यांनी हाताळला, परंतु दिशा थोडीशी खराब होती. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. यावेळेला देखील पहा फिंगरचा वापर केलेला आहे. अगदी लेग कटर, ऑफ कटर टाकण्यामध्ये सतीश पोपळकर माहीर आहेत आणि त्यांनी आता दाखवायला केलेली आहे सुरुवात. माझ्याकडे जे कौशल्य आहे किंबहुना गुणवत आहे ते मात्र ते दाखवत आहेत. आता मात्र अक्षरशः फलंदाजांना थांबवतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजेश मनवे आहेत डावखुरे हाताचे. त्यांना थांबवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, परंतु यावेळेला चेंडू हवेमध्ये उभा राहिला आहे. क्षेत्ररक्षक अगदी चेंडू खाली आले. काव कॉर्नर रिजन मध्ये त्यांनी टिपलाय झेल. विक्रम लोहार आले आणि क्रमांक 3 मध्ये आले आणि त्यांनी मात्र एक चांगली गोलंदाजी केली. धावा खर्च केल्या, अवघ्या 2 विकेट्स मिळवली. एक सांघिक यश देखील त्यांना मिळवलं. कमबॅक करणारं हे षटक राहिलं. अगदी जिथे मनोज कदम यांची विकेट गेली ना तिथे मात्र टर्निंग पॉईंट मिळाला रायझिंग स्टार या टीमला आणि सतीश पोपळकरवाडी यांचा जलवा आपल्याला पाहायला मिळाला. कौतुकास्पद गोलंदाजी, प्रभावित करणारी गोलंदाजी. अक्षरशः त्यांनी धावा खर्च केल्या, 2 विकेट्स मिळवली. एक जो अपने कदमों की काबिलियत पर विश्वास रखते ना वही अक्सर मंजिल पर पहुंच जाते असं म्हटलं जातं. आणि अक्षरशः विश्वास ठेवला आपल्यावरती सतीश पोपळकर यांनी आणि आपल्या नावाप्रमाणे साजेशी त्यांनी खेळी साकारलेली आहे. खरं तर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग, आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी प्रीमियर लीग सतीश पोपळकर खेळले आणि अक्षरशः त्यांनी एक चांगला खेळ साकारला. आणि आज देखील UPL घुरमोडी प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना आपल्या नावाचा डंका सातत्यपूर्वक ते ठेवतायत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावपलकावरती धावा आहेत तब्बल 30 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये
जवळजवळ 28 धावा होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या सतीश पोपळकर यांनी. परंतु या वेळेला गुडघा टेकून या बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? नाही पोहोचू शकले. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत 2 धावा अगदी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. संपूर्ण संघाची जबाबदारी आता मयूर पवार वाघवाडी यांच्यावरती असेल. 32 धावा धावफलकावरती. गोलंदाजीच्या रणमेवरती सकाराम बामरस वडगावचे आहेत. समोरच्या बाजूने मयूर पवार वाघवाडीचे आहेत. वाघवाडी टू वडगाव असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय का? हो, रंगलेला आहे. शफल झाले आणि तदनंतर या बॉलला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. मैदानाच्या आतमध्ये अगदी एक वार चेंडू सीमारेषा पार. अगदी मयूर पवार यांचा जलवा पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉल होता. शॉर्ट टर्म पूल अँड सक्सेसफुल. अगदी गुलाबाचं फूल हवेच्या जोरावरती सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळालं. सर्व काही मनासारखं होत नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका. आणि अशा या जीवनात वेळोवेळी कटिंग प्रसंग हे येणारच, पण कटिंग प्रसंग आपल्याला योग्य बोध घेऊन यशाचे शिखर गाठायचे आहे. मित्रांनो, यशाचं शिखर गाठायचं असेल ना, तर तुम्हाला इथे प्रयत्न करावे लागतील. पहा, या अगोदरच्या बॉलवरती सकाराम बामरस यांच्यावरती षटकार खेचला, परंतु या वेळेला सकाराम बामरस यांनी कमबॅक केलं आणि मयूर पवार यांचा घात केला. मयूर पवार बॅक टू द पव्हिलियन. परतीच्या दिशेला पाठीमागे त्यांनी 9 धावा उभ्या केल्या. विस्फोटक खेळीसाठी ते जाणले जातात, परंतु प्रयत्नांना अपयश आलेलं आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 38 अंकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर क्रमांक 4 मार्गस्थ आहे सकाराम बामरस. एक अनुभवी खेळाडू. ओल्ड इज गोल्ड. जुनं ते सोनं. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रणमेवरती ओव्हर द विकेटने. याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला पाठवलाय अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये. स्वतः गोलंदाज आलेले आहेत. सिंगल धाव कंप्लीट करूया. आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 39 धावा. ध्येय प्राप्तीसाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडं म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि हुशार लोक तोच इतिहास वाचतात. तुमच्याकडे क्रिकेटचं वेड असायला हवं. यावेळेला समोरच्या दिशेने या बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन रिजन मध्ये तन्मय माने. मैदानाच्या आतमध्ये आता एका पाठोपाठ एक विकेट निघून चालले. ज्या प्रकारे एखादी मण्याची माळ असते आणि ती मण्याची माळ तुटली जाते, जसा एक मणी मात्र त्या माळेतून निसटून जातो, तसे मात्र आता विकेट्स एका पाठोपाठ एक निघून चाललेले आहेत मराठा 11 या टीमच्या. 39 वरती 4 अशी परिस्थिती पाहताय. जोपर्यंत मयूर पवार आणि मनोज कदम मैदानाच्या आतमध्ये होते ना, त्यावेळेला धावांचा सपडा आला होता. पहिल्या 2 ओव्हरच्या पाठीमागे तब्बल 28 धावा होत्या, परंतु आता कुठेतरी जी सरासरी 14च्या घरामध्ये होती, ती आता सरासरी 10.00च्या घरामध्ये येऊन पोहोचलेली आहे. ओव्हर क्रमांक 4 देखील समाप्त झालेली आहे. आता ओव्हर क्रमांक 5 ला होती सुरुवात. गोलंदाजीच्या रणमेवरती सतीश शेवटच्या षटकामध्ये सतीश पोपळकर आलेत. पहिलाच बॉल वरती तडाखा.
क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक आणि प्रेक्षक बनेल क्षेत्ररक्षक. लॉंग अँड स्ट्रॉंग फटका आहे दमदार. वतन वायकर आल्या पावली ठोकलाय षटकार. आणखीन एक फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? अगदी पोहोचलेले आहेत. तोपर्यंत 2 धावा धावपलकावरती जोडे आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत तब्बल 48 धावा. आणखीन एक चांगला बॉल. अक्षरशः थोडेसे नाराज असतील, नाखुश असतील, कारण बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉलला घेऊ शकले नाहीयेत. थोडेसे नाराज आहेत जरूर. यानंतरची मॅच आहे. यावेळेला फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आले बॉल खाली आणि एक चांगलं झेल त्यांनी संपादित केलेला आहे आणि विकेटचं पतन झालेलं आहे. धक्का क्रमांक 5 मराठा 11 या टीमला. अगदी पहा, आज उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 मधील आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. आणि उद्याचे जे सामने आहेत, जे राहिलेले आहेत, ते सामने आपण सकाळी 7:30 वाजता आपण रिपोर्टिंग करा. 7:45 वाजता आपण टॉस करूया आणि 8 वाजता पहिला बॉल रिलीज केला जाईल. याची नोंद घ्या. उद्याचे जे सामने आहेत, उद्याचा ज्यांचा पहिला सामना आहे त्यांनी नोंद घ्या. यावेळेला पहा हिट विकेट. अक्षरशः शफल झाले होते परंतु बॉलला पट्ट्यामध्ये घेऊ शकले नाहीत, परंतु इथे बॅटने यष्ट्या उद्ध्वस्त केले. मान सन्मान देखील आपण केला. सुचित खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव अगदी लेग बायच्या स्वरूपामध्ये दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार, कारण जोखीम घेत असताना विकेटचं पतन झालेलं आहे. पंच ओव्हर समाप्त झालेली आहे का? कारण आमच्याकडे एक बॉल शिल्लक दाखवतोय. येस, ओव्हर झालेली आहे. एक इनिंगचा कैलासवासी प्रवीण बामरस यांच्या स्मरणार्थ बाह्य ग्रुप महाराष्ट्र समालोचक व्यवस्था लाभलेली आहे. त्याचबरोबर भोजन व्यवस्था सूर्यकांत मोरे
यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य हॉटेल तेजस कार्य, हॉटेल उरमोडी तानाजी देवरे, आशिष जाधव, अनिल निकम, जनरेटर व्यवस्था राजेश पोपळे, महेश पोपळे, त्याचबरोबर साऊंड सिस्टीम शशिकांत वाईकर, त्याचबरोबर माऊली ॲग्री फार्म विशाल भोसले, त्याचबरोबर दीपक शेलार, सागर शेलार, दिनकर देवरे, निलेश देवरे, जीवन पवार, राहुल आरगडे यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर मालिकावीरसाठी आम्हाला सौजन्य लाभलेलं आहे. फ्रीज आणि चषकसाठी श्री श्रीरंग केरेकर साहेब सांडवली, त्याचबरोबर व्यवस्थापकीय संचालक वास्तू निर्माण उद्योग समूह, अध्यक्ष सह्याद्री पठार विभाग विकास संघ, यूट्यूब सौजन्य श्री संजय शेठ जाधव उद्योजक, अध्यक्ष ग्रामस्थ मंडळ सायळी मुंबई. गोलंदाज साठी कूलर आणि ट्रॉफी सौजन्य लाभलेला आहे सुशील ढपल काळुशी, दत्तकृपा ट्रान्सपोर्ट ठाणे. फलंदाजसाठी कूलर आणि चषक आम्हाला सौजन्य लाभलेला आहे विजय शेलार पाटेकर, आणि क्षेत्ररक्षक सौजन्य लाभलेला आहे सूच ट्रॉफी महेंद्र किसन देवरे. उदयमुख खेळाडू विष्णू जांभळे नावली. पंच व्यवस्था खेळपट्टी सौजन्य श्री संतोषदादा भोसले उद्योजक आष्टे. सामनावीर टी शर्ट चषक सुविधा सहकारी पतसंस्था मर्यादित. इंटरनेट नेटवर्क शरद सुर्वे उद्योजक. पाणी व्यवस्था श्री उमेश देवरे. त्याचबरोबर आम्हाला यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर खरं तर उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 मध्ये तब्बल 10 संघ सहभागी झालेले आहेत. एमडी फायटर संघ म्हटलं की समींद्र निकम, किरण पवार. 11 सुपरस्टार संघ श्री रमेश देवरे, श्री परशुराम सकपाळ, श्री नितीन आरगडे, अमोल सकपाळ यांच्या संघ मालकीचा संघ. AY24 श्री अमोल सावंत, श्री योगेश सावंत यांच्या संघ मालकीचा संघ. पाटील इंडियन्स श्री मिथिलेश लाड आणि श्री कल्याण खामकर सर यांचा संघ मालकीचा संघ. सह्याद्री वॉरियर श्री रघुनाथ सुर्वे, श्री प्रवीण जाधव. मराठा 11 कल्पेश सकपाळ, श्री सचिन शिंगरे. श्री साई 11 श्री अमित देवरे आणि श्री परशुराम सावंत. ओम साई 11 कैलासवासी सूर्यकांत साळुंके आणि श्री ओमकार साळुंके. आणि सरपंच कमांडो श्री चंद्रकांत सनस, दया शितोळे सर. आणि रायझिंग स्टार श्री किरण पोपळकर, श्री अशोक पोपळकर आणि श्री योगेश देवरे. हे 6 संघ आपण पाहताय. खरं तर एखादी उरमोडी प्रीमियर लीग आपण पाहताय आयोजित करत असताना संघ मालकांचा देखील तितकाच याचा वाटा आहे. संघ मालक असतील, स्पॉन्सर करणारे हात असतील किंवा मान्यवर असतील तर आपण एखादी मोठी प्रीमियर लीग आयोजित करू शकतो. आणि याही उरमोडी प्रीमियर लीगमध्ये अनेक मान्यवरांनी स्पॉन्सरशिप केलेली आहे, त्यांचं देखील आपण आभार मानूया. आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. पूर्वार्ध खेळ समाप्त झालेला आहे. 50 धावांचं लक्ष्य आहे आणि 50 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रायझिंग स्टार या संघाची आक्रमक जोडी. एका बाजूला सतीश पोपळकर तर दुसऱ्या बाजूला चेतन कदम. पहिलाच बॉल अक्षरशः अलाउंड दी कार्पेटच्या साईडने डीप मिड विकेट रिजन मध्ये पाठवला आहे. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. अगदी मनोज कदम स्ट्राईक एंडला विकेट किपिंग करत असताना मात्र अक्षरशः त्यांच्याकडे अचूक फेकी केली, त्यानंतर हलकीशी अपील केलेली आहे. 2 धावा धाव फलकावरती. चेतन कदम गजवडीचे आहेत आणि सतीश पोपळकर वाडीचे आहेत. दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत. खरं तर परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन आलेले आहेत सलमान पटेल. उगवता सितारा उदयमुख खेळाडू. फुलटॉसचा बॉल फटक्यामधून आवाज दमदार आलाय. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. कदम गजवडी अक्षरशः लोअर फुलटॉसचा बॉल होता. लॉंग ऑफ खाली होतं. त्या रिझन मध्ये त्यांनी फटका सजवला. क्षेत्ररक्षक कोणीही पोचू शकले नाही. टप्पा पडल्यानंतर आउटफील्ड थोडीशी खराब होती, तरी देखील मैदानाच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला आणि मिळाल्या 4 धावा चौकार. 5 धावा धावफलकावरती आहेत. 6 धावा धावफलकावरती आहेत. 50 धावांचं लक्ष्य आहे. 30 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत 2 बॉलच्या पाठीमागे 6 धावा आलेले आहेत.
खरं तर उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5चा आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. रायझिंग स्टार विरुद्ध मराठा 11 अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी ग्राउंड, कॅच पकडले आणि चेतन कदम यांच्या खेळीचा अंत. झुंड में तो मैदानाच्या आतमध्ये जे जाळं विणलं होतं ते अक्षरशः चेतन कदम यांच्यासाठी आणि त्या जाळ्यामध्ये अगदी अलगद असं अडकवलेलं आहे चेतन कदम यांना. फर्स्ट स्लिप मधून अमोल सुतार, माफ करा, जे क्षेत्ररक्षक होते त्यांनी मात्र चेंडू खाली गेले आणि एक चांगला झेल त्यांनी टिपला. पहिला धक्का लागलेला आहे रायझिंग स्टार या टीमला. आता न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विक्रम लोहार, भोंदवडेचे आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये विक्रम लोहार या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 3 वरती दाखल झालेला आहे. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत म्हणलं ना की इनॅट क्रमांक 3 वरती विराट कोहली येतो आणि विराट कोहली आल्यानंतर भारताची रणमशीन म्हणून ते ओळखले जातात. आज विक्रम लोहार रायझिंग स्टार या टीमची रणमशीन होईल का? फटका चांगला आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार. अक्षरशः थांबवलेला आहे. आता मात्र बऱ्याच वेळानंतर सतीश पोपळकर यांना मात्र स्ट्राईक मिळालेली आहे. धावफलकावरती धावा आहे 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 50 धावांचं लक्ष आहे. फिल्डिंग सजावत असताना मनोज कदम पाहायला मिळत आहेत. खरं तर मनोज कदम या खेळाडूचा विचार केला ना तर या उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 मध्ये सर्वाधिक महागडा खेळाडू कोण असेल ना तर मनोज कदम परळीचे आहेत. 39,500 पॉईंटने मराठा 11 या टीमने त्यांच्यावरती वर्णी लावली होती. त्या नावाप्रमाणे देखील त्यांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अक्षरशः उसळी देणारा हा बॉल आहे, परंतु हलक्या हाताने या बॉलला ग्लान्स केलं. क्रिकेटमधील सातत्यानं पूर्वक जर आपण पाहिलं ना तर सेन्सिबल क्रिकेट ते दाखवत आहेत. शांत संयमी खेळाडू आहेत सतीश पोपळकर. आक्रमक देखील त्यांच्याकडं आहे ज्या वेळेला त्यांना आक्रमण करायचं आहे. यावेळेला ऑन साइडला बॉल लावलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय. एक वार चेंडू सीमारेषा पार. वरती आहेत. आता येणारे बॉल 24 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 36 धावा. उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना खेळवला जाईल 11 सुपरस्टार विरुद्ध पाटील इंडियन्स. दोन्ही टीम्सला विनंती आहे की आपण 7:30 वाजता इथे रिपोर्टिंग करा. 7:45 वाजता टॉस केला जाईल आणि 8 वाजता पहिला बॉल रिलीज केला जाईल. आयोजकांच्या सूचनेप्रमाणे आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतोय. दोन्ही टीम्सला आम्ही विनंती करतोय की आपण दिलेल्या वेळेमध्ये हजर राहा, नाहीतर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल अशी विनंती आहे आयोजकांची. त्या विनंतीला तुम्ही मान देऊन अगदी वेळेवरती याल अशी आम्ही आशा बाळगतो. जाऊया मैदानाच्या दिशेने. आता येणारे बॉल 24, धावा बनवायचे आहेत 36. शेवटच्या बॉलवरती विक्रम लोहार यांच्या बॅटमधून तडाखे बंद षटकार आलाय. यावेळेला वेग चांगला होता, टप्पा देखील चांगला आहे. अक्षरशः जर आपण पाहिलं तर राजेश मनवे आलेले आहेत. खरं तर बॅटिंग करत असताना डावखुऱ्या हाताने त्यांनी बॅटिंग केली आणि आता मात्र गोलंदाजी देखील ते करतायत.
आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. राजेश मनवे यांनी लागोपाठचे 2 बॉल डॉट टाकलेले आहेत. सतीश पोपळकर यांना पूर्णपणे बीट केलेला आहे. खरं तर उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना असेल 11 सुपरस्टार विरुद्ध पाटील इंडियन्स आणि दुसरा सामना असेल श्री साई 11 विरुद्ध रायझिंग स्टार. आजच्या दिवसामधील जे 2 सामने बाकी आहेत ते 2 सामने आपण उद्याच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये खेळवणार आहोत, याची नोंद घ्या. वेळेमध्ये या. 8 वाजता पहिला बॉल रिलीज केला जाईल, याची नोंद घ्या. आणि खरं तर स्पर्धा तुम्ही पाहताय WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून. अगदी खूप चांगली क्लॅरिटी, खूप चांगला नेटनेटकेपणा आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळतोय. अक्षरशः नवी मुंबई पनवेल या ठिकाणावरतून ते मात्र उर्मडी प्रीमियर लीग कव्हर करण्यासाठी आलेले आहेत. कौतुक मी करेन त्यांचं, कारण ज्यावेळेला खेळाडू निवड प्रक्रिया होती त्यावेळेला देखील त्यांनी चांगली क्लॅरिटी दाखवली होती. यावेळेला स्विचिट खेळण्याचा प्रयत्न विक्रम लोहार. आणि खरं तर आमच्यापर्यंत आयोजकांच्या माध्यमातून एक चांगली माहिती पोहोचवली जाते की मैत्री खातीर आणि प्रेमापोटी मात्र त्यांनी अक्षरशः आपल्यापर्यंत येण्याचं काम निवडलेलं आहे. खरं तर त्यांच्या टीमला देखील आमचा सलाम आहे. चांगली क्लॅरिटी, चांगली नेटनेटकेपणा, चांगली स्कोरिंग या ठिकाणी ते करतायत. यावेळेला पहा अक्षरशः या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाहीये. झगडतायत धावांसाठी दोन्ही फलंदाज. खरं तर त्याचबरोबर DJ मास्टर यांचं देखील आम्ही कौतुक करेन. साऊंड सिस्टीम आहे DJ मास्टर सुरेश दादा हादगे यांचं देखील आम्ही आभार मानेन, कारण सकाळच्या सत्रापासून खूप चांगली त्यांनी DJ वरती मराठी गाणी वाजवलेली आहेत. प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. त्याचबरोबर आमचे गुणलेखक त्यांनी देखील खूप चांगले गुणलेखकाची भूमिका साकारलेली आहे. विकेटचं पतन सतीश पोपळकर नावाचं रायझिंग स्टार या टीमने कुठेतरी डकआउटमध्ये शांततेचं वातावरण इथे मात्र पाहायला मिळते. परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये विक्रम लोहार खेळाडू आहे, कारण त्यांच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे. आशेचा किरण म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे जरूर, कारण आता 18 बॉलच्या पाठीमागे 10 बनवायचे आहेत. तब्बल 33 धावा बनवायचे आहेत. खरं तर ओव्हर क्रमांक 2 राजेश मनवे यांनी हाताला अवघ्या 3 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत आणि विकेट्स मिळवलेली आहे 1. खरं तर राजेश मनवे यांना बॅटिंग करत असताना चमक दाखवता आली नाहीये, परंतु बॉलिंग वरती मात्र प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. आता 18 बॉल 33 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉलच्या पाठीमागे 36 धावांची आवश्यकता असताना मात्र राजेश मनवे या नावाचं वादळ आलं. ते असं गोंगावलं की अक्षरशः रायझिंग स्टार या टीम मधील खेळाडूंवरती वर्चस्व दाखवणारं ठरवलं. खरं तर वादळ गोंगावणं हवं आहे. 18 बॉल 33 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीच्या रणमेवरती गोलंदाज साहिल देवरे आलेले आहेत. पहिलाच बॉल याला समोरच्या दिशेने तडाखा बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी UPL विक्रम लोहारचा फटका 440चा झटका. लॉंग अँड स्ट्रॉंग अप्रतिम फटका त्यांनी ठोकला. ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर करत असताना विक्रम लोहार यांच्या बॅटमधून एक पॉवरफुल बुलंदी षटकार आलाय. आत्मविश्वास वाढवणारा हा फटका होता रायझिंग स्टार या टीमचा. कुठेतरी
विकेट्स गेल्यानंतर डकआउटमध्ये शांतता पसरली होती. आता कुठेतरी डकआउटमध्ये अगदी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्माइल आली असेल, कारण फटका होता 440चा. पुन्हा एकदा गोलंदाज याला बॅकफुटला गेले. पंच खूप चांगला आहे. कव्हर रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल धाव घेतली जाते. विक्रम लोहार यांच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळालाय. खराब बॉलवरती मोठा फटका. चांगल्या बॉलला अगदी हलक्यात आणि ग्लान्स केलं जाते आणि ही ओळख आहे त्यांची. भोंदवडे टीमच्या माध्यमातून ते सातत्यपूर्वक खेळत असतात. आज आपल्या नावाप्रमाणे साजेशी खेळी त्यांनी साकारलेले आहेत. तब्बल 5 बॉलच्या पाठीमागे 15 धावांची खेळी त्यांनी साकारले. आता इथून पुढे समीकरण बदललेलं आहे. समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. येणारे बॉल आहेत 16 आणि धावा बनवायचे आहेत 26. 16 बॉल 26 धावांची आवश्यकता. 10 बॉल आणि धावांचा डिफरन्स आहे. या बॉलला उडवला आहे अगदी अलाउंड दी कार्पेटच्या साहाय्याने. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल धाव कंप्लीट करूया आणि सिंगलच्या मदतीने धाव पलकावरती धाव एक जोडूया. आता समीकरण पुन्हा बदलले. येणारे बॉल 15 धावा बनवायचे आहेत 25. यावेळेला नो बॉलचा इशारा आलाय. बॉलला फेकून दिलाय वावराच्या बाहेर, बांधाच्या पलीकडे. आणखीन एक धमाका. काळ कसोटीचा आहे, परंतु काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे. मैदानाच्या आतमध्ये टोलेशंग प्रहार चढवले जात आहेत. हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवर विश्वास ठेवा. जर प्रयत्न तुमचे जोरदार असतील तर नशिबालाही वाकावं लागतं. इतकंच लक्षात ठेवा मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये विक्रम लोहार या नावाचं वादळ मात्र गोंगवायला लागलंय. ज्या प्रकारे गोंगावते ना, जे डावपेच आखलेले आहेत मराठा 11 या टीमने, ते डावपेच पूर्णपणे त्यांनी उधळलेले आहेत. यावेळेला पहा, लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय. टप्पा पडल्यानंतर थोडंसं गती कमी केली बॉलने आणि त्यानंतर सिंगल धाव मिळते. आता सिंगलच्या मदतीने धावपलक पुढे सरसवलेला आहे. धावपलकावरती धावा आहेत तब्बल 31 धावा. आता येणारे बॉल आहेत 14 आणि धावा बनवायच्या आहेत 19. मॅच अजूनही संपलेली नाहीये. आणखीन एक तडाका बॅटच्या रनर मध्ये घेऊन या बॉलला पाठवून दिलाय. सूरज निकम यांचा जलवा. काय फटका केलाय अगदी ताकदीच्या जोरावरती. टायमिंग प्रॉपर. ओहो, यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे डॉट बॉल येतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा आहेत 37 धावा. आता येणारे बॉल 12 धावा बनवायचे आहेत 13. टेन्शनवाली मात्रा आहे आणि टेन्शनवाली मात्रामध्ये ऐकूया अगदी सुरेश दादा. मराठी गाणं आपल्याला ऐकायला मिळालं. अतिशय चांगलं गाणं. प्रत्येकाच्या ओठांवरती गुणगान गाणारं हे गाणं आपण सुरेश दादा डीजे मास्टर यांच्या माध्यमातून ऐकलं. जाऊया मैदानाच्या दिशेने. आता 12 बॉलच्या पाठीमागे 13 धावांची आवश्यकता आहे. विक्रम लोहार यांनी 7 बॉलच्या पाठीमागे 20 धावा बनवलेल्या आहेत आणि राजेश मनवेन आहे, बॉलिंग बॅट्समन आहे सूरज निकम. आणि सूरज निकम यांनी चांगली बॅटिंग करत असताना 7 धाव्यांचं योगदान त्यांनी दाखवलेलं आहे. खरं तर सूरज निकम रोडचे आहेत, ऑलराऊंडर खेळाडू आहेत. मधल्या फळीमध्ये येऊन मोठमोठे फटके ते सजावू शकतात, कारण रोहट टीमच्या माध्यमातून ते आघाडीला येतात. अर्धशतक देखील या खेळाडूच्या नावावरती आहे, परंतु पंच आमच्याकडे वळालेले आहेत. वाईड बॉलचा इशारा जरूर आलेला आहे.
सिंगल धावपलकावरती जोडूया. सूरज निकम अक्षरशः या संपूर्ण सीझनमध्ये रोड टीमच्या माध्यमातून खेळत असताना एक चांगला परफॉर्मन्स त्यांनी दाखवलाय. अर्धशतक देखील त्यांनी या अनेक टुर्नामेंटमध्ये झळकवलेले आहेत. समोरच्या बाजूने विक्रम लोहार यांनी देखील भोंदवडे टीमच्या माध्यमातून एक चांगला खेळ साकारला. यावेळेला चेंडूला उडवलेला आहे. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चितेची चपळाई, हरणाचा वेग या बॉलच्या पाठीमागे पाहायला मिळाला. 2 धावा धावपलकावरती जोडूया आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 39 धावा धावपलकावरती आहेत. इथून पुढे अवघ्या 11 धावांची आवश्यकता आहे. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है, जिंदगी जख्मों से भरी हुई है, फिलहाल वक्त को मरहम बनाना सीख लो, हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल जिंदगी से लढना सीख लो. मैदानाच्या आतमध्ये आता लढावं लागेल, झगडावं लागेल बॉलिंग करणाऱ्या टीमला. पंच 2 मिनिटं सामना थांबवा. डेड बॉल घोषित केलेला आहे. आता इथून पुढे अवघ्या 9 धावांची आवश्यकता आहे. 9 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन करा. हलक्याताने या बॉलला दिशा दिले फक्त. राजेश मनवे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रनवेवरती आलेले आहेत. आपल्या स्पेलमधील दुसरं षटक घेऊन. पहिलं षटक आपल्या स्पेलमधील त्यांनी हाताळलं होतं, अप्रतिम राहिलं होतं. धावा कमी खर्च केल्या होत्या, परंतु यावेळेला पुन्हा एकदा ते आलेले आहेत. हलक्याताने पुन्हा एकदा बॉल हा डिफेन्स केलाय. अगदी वेगवान मारा आहे, हवेच्या जोरावरती बॉल अगदी स्पीडने जातोय, परंतु सूरज निकम आणि विक्रम लोहार यांना माहीत आहे जरी प्रति बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव घेतली ना तरी आपण विजयाच्या दिशेने वाटचाल ठेवू शकतो. ही रणनीती त्यांनी आखलेली आहे. प्रयत्न चांगले आहेत. खुलवा टप्प्याचा बॉल आहे, खोदून काढण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडूला पाठवले, सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत. 43 धावा आहेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने डिपेंड करण्याचा प्रयत्न, तिकट मारा आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला सोडून दिलेला बॉल आहे. दिशा खराब होती, टप्पा अचूक होता, परंतु पंच आमच्याकडे वळालेले आहेत. वाईट बॉलचा इशारा जरूर येतोय. पुन्हा एकदा 1 धाव कमी करूया समीकरण मधून आणि आता इथून पुढे अवघ्या 6 धावांची आवश्यकता. ओहो, इथे मात्र पहा अशा प्रकारची बॅटिंग जरूर केली ना तर कुठेतरी मॅच मध्ये चित्र वेगळं पाहायला मिळेल. परंतु राजेश मनवे यांची गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अक्षरशः त्यांनी 2 षटक हाताळले आणि 2 षटका अखेरीस फक्त 7 धावा त्यांनी खर्च केल्या. खरं तर आपण स्क्रीनवरती पाहू शकाल अगदी या परिसरातील संपूर्ण परिसर जे आमच्या यूट्यूब लाईव्ह वाहिनीने मात्र टिपलेला आहे. ज्या पद्धतीने सूर्यास्त होत असताना मात्र मावळताना तो पाहायला मिळतो आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळते. तर इथून पुढे थोडीशी गुणलेखक यांच्या माध्यमातून आमच्याकडे चूक पाहायला मिळालेली आहे. आम्ही ते करेक्शन करतोय. आता इथून पुढे 6 बॉलच्या पाठीमागे 5 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 5 धावांची आवश्यकता, याची नोंद घ्या. मयूर पवार आलेले आहेत शेवटच्या षटकामध्ये. 6 बॉलच्या पाठीमागे 5 धावांची आवश्यकता. विक्रम लोहार स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला सूरज निकम. खरं तर तिन्ही खेळाडूंनी आपापल्या टीमसाठी एक चांगलं योगदान दिलेलं आहे, परंतु मयूर पवारला 6 बॉलच्या पाठीमागे 5 धावा थांबवायच्या आहेत. पहिलाच बॉल खराब बॉल, वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. आणखीन 1 धाव कमी करूया. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायच्या आहेत 4. वेगवान बॉल आहे, परंतु दिशा खराब होती.
ओहो, बॅटची कडा जरूर लागले परंतु क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. प्रति बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव आली ना तरी रायझिंग स्टार हा संघ मात्र विजयापर्यंत अक्षरशः पोहोचू शकेल. खरं तर आपण उरमोडी परिसरातील एक चांगलं छायाचित्र पाहिलं पाठीमागच्या अगदी 2 मिनिटापूर्वी युट्यूबच्या साह्याने. याला देखील स्वतः गिरकी घेतली, बॉलला देखील फिरकावून दिलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? जोखीम घेतले आणि इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु बालंबाल बचवलेत. आणखीन 2 धावा धावपलकावरती जोडूया. 47 धावा धावपलकावरती. खरं तर उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 चा आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील शेवटची मॅच खूप चांगला आयोजनाखाली दैदिप्यमान सोहळ्याखाली रंगली. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं उरमोडी पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ इथे येऊन गेले. त्यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते मात्र ही खूप चांगला आजचा दिवस. खरं तर अजितदादा जाधव असतील, रमेश देवरे माऊले असतील, समींद्र निकम असतील, अनेक आयोजकांच्या माध्यमातून ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने रंगताना आणि बहरताना पाहायला मिळाले. आजचा पहिला दिवस अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये समाप्त होताना पाहायला मिळतोय. विजयाची 1 धाव हवी आहे आणि विजयाची 1 धाव पूर्ण करत असताना मात्र विकेटचं पतन. आता मात्र पुन्हा एकदा मॅचला कलाटणी निर्माण होईल का? कारण संघर्षाची 1 धाव बनवत असताना मात्र विकेटचं पतन झालंय. आता येणारे बॉल आहेत तब्बल 3 आणि धाव बनवायची आहे 1. 3 बॉलच्या पाठीमागे 1 धावेची आवश्यकता आहे. आहे परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये तो संघर्ष करावा लागतोय. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करते. पैशाने पूर्ण झालेली स्वप्न मरेपर्यंत टिकतात आणि कष्टाने पूर्ण झालेली स्वप्न इतिहास घडवत असतात. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आता इथून पुढे 3 या 4 चेंडू झालेले आहेत. 2 बॉलच्या पाठीमागे 1 धावेची आवश्यकता आहे. 2 बॉल 1 धावेची आवश्यकता. मयूर पवार पुन्हा एकदा आणि विजयाची 1 धाव पूर्ण केलेली आहे विक्रम लोहार या नावाने आणि बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या लगत आणि इथे मिळते सिंगल धाव. विजयाची धाव पूर्ण केलेली आहे आणि हा सामना जिंकलेला आहे रायझिंग स्टार या टीमने. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम मराठा 11 संघ. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल ज्यांनी मात्र अक्षरशः बॅटिंग करत असताना धावा जमवल्या. 12 बॉलच्या पाठीमागे 24 धावांची विस्फोटक खेळी साकारणारा विक्रम लोहार भोंदवडे ठरलेले आहेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हिरो. चला विक्रम लोहार पटकन आपण वेळ जास्तीचा घेऊ नका. खरं तर आज पहिला दिवस समन्वय युवा मंच उरमोडी विभाग सातारा आयोजित शिवसह्याद्री